नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 5मधून धडाडीचे युवा नेतृत्व सागर गवळी हे निवडणूक रिंगणात उतरत आहेत. चला आपण त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. सर, आपला थोडक्यात परिचय. नमस्कार, मी माजी नगरसेवक सागर बाळासाहेब गवळी. सर, आपली राजकीय पार्श्वभूमी. माझ्या परिवारात 1992 सालापासून माझे चुलती सगळे राजकारणात आहे. आपण 2 वेळा आतापर्यंत नगरसेवक म्हणून निवडून आलात. तर आतापर्यंत आपण कोणत्या समस्या आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्याने सोडवल्यात? ज्यावेळेस 2017ला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 5मध्ये निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये या प्रभागातील नागरिकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं आणि माझ्यावरती जो विश्वास टाकला, खऱ्या अर्थाने त्या विश्वासाला मी पात्र ठरलो. या प्रभागाच्या ज्या मूलभूत गरजा असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सर, आतापर्यंत आपण आपल्या प्रभागात कोणते उपक्रम हाती घेतलेत? आम्ही आमच्या प्रभागात जर असेल तर वाहतुकीचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा विषय असेल, तर ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. ते सांगायचं जर म्हणलं तर माझ्या प्रभागात गुळवे मैदान सर्वे नंबर 200 या ठिकाणी मी 20 लाख लिटरच्या 2 पाण्याच्या टाक्या मंजूर केल्या आणि त्यातली एक पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे आणि ती आत्ता निवडणूक झाली पहिल्या 15 दिवसात मी ती टाकी चालू करणार आहे पाण्याची. त्याच्यामुळे 5 ते 7 हजार कुटुंबाचा पाण्याचा प्रश्न माझ्या प्रभागातील संपून जाईल. आपल्याकडे एक युवा नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. तर युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण आतापर्यंत कोणते प्रयत्न केलेले आहेत? आता युवकांच्या प्रश्नासाठी असेल तर मग त्यांचा बेरोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न किंवा युवकांना ज्या काय केंद्रातल्या शासनाच्या योजना असतील त्या युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं आहे. आपलं पुढचं 5 वर्षाचं विजन काय? पुढचं 5 वर्षाचं विजन म्हणलं तर पुन्हा एकदा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्याही वेळेस माझ्या प्रभागातील नागरिक मला 100% माझ्यावरती विश्वास टाकतील याची मला खात्री आहे. आणि मीही नागरिकांना आवाहन करतो की पुढच्या काळामध्ये तुमच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांचा जो पाणी प्रश्न असेल, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल किंवा माझ्या प्रभागातील माझे तरुण सहकारी माझ्या भगिनी असतील त्यांच्या हाताला काम देण्याचं, त्यांना बेरोजगारातून रोजगार देण्याचं काम निश्चितपणे पुढच्या काळामध्ये केलं जाईल. धन्यवाद सर. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.